श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा माताजी, हरे कृष्णा ऑनलाईन डिवोटीज। 6वा श्लोक आहे ना आपला आता? 6वं करायचंय का आपलं संपलं होतं? नक्की मला वाटतं 6वं सुद्धा कम्प्लिटेड होतं. नक्की माताजी 6वं? ओके ठीक आहे. ओके मग बरोबर असेल ते. यस्तु सर्वाणि भूतानि यस्तु सर्वाणि भूतानि आत्मानि एवानुपश्यति आत्मानु एवानुपश्यति तेषु चात्मनं सर्वभूतेषु चात्मनं ततो न विजुगुप्सते। ततो न विजुगुप्सते। ऑफलाईन डिवोटी जरा त्याचा अनुवाद जरा वाचा तर. ट्रान्सलेशन वाचा ना मराठीमध्ये. जो प्रत्येक वस्तूला भगवंताच्या संबंधात पाहतो, सर्व जीवात्म्यांना भगवंताचे अंश म्हणून पाहतो आणि प्रत्येक वस्तूमध्ये भगवंतांना पाहतो, तो कोणत्याही वस्तूचा किंवा जीवाचा कधीही द्वेष करेल. तर मागच्या वेळेस सुद्धा आपण बघितलं होतं की सगळं जे हे भगवंताच्या संबंधामध्ये बघायचं. प्रत्येक जीवाला, प्रत्येक वस्तूला सुद्धा जे आहे ते भगवंताच्या संबंधामध्ये बघायचं. तर जे कुणाला न न द्वेष्टी, नाही का, आपलं काय ते 12व्या अध्यायाचा श्लोक, समसर्वेषु भूतेषु है ना, अद्वैष्ट सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममोह निरअहंकार सम 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 दुःख सुख क्षमी. आणि मग पुढचा श्लोक काय? संतुष्ट सततं योगी यतंतश्च, नाही काय आहे ते, संतुष्ट सतत यतात्मा दृढ निश्चय. मग काय आहे? मदर्थमपि आठवत नाही मला सुद्धा. आणि हे इतके इम्पॉर्टंट श्लोकाचे का नाही आठवते मला आता. 13वा आणि 14वा आहे ना. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयि अर्पित मनोबुद्धी यो मद भक्त समे प्रिय. आणि तुम्ही बघा त्याच्यामध्ये की सगळे जे आहे ते कुणाला जे आहे ते तिरस्कार करत नाही का, कुणाशी ईर्ष्या करत नाही का, कुणाबरोबर नफरत करत नाही. तर तसला जो व्यक्ती जो आहे तो जो आहे तो भगवंताला प्रत्येक वस्तूमध्ये बघतो. भगवंत बघतात की प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक जीव जे भगवंताचा अंश आहे. तर हा जो आहे हा दृष्टिकोन कुणाचा आहे? महाभागवतांचा आहे. आणि महाभागवतच जे आहेत ते सगळ्यांना किंवा प्रत्येक वस्तूला भगवंताच्या संबंधामध्ये बघतात. आता कनिष्ठ अधिकारीचं काय आहे की त्याला जे आहे फक्त निम्न स्तराचा साक्षात्कार आहे. तो काय करतो? तो जागेला जातो, मंदिराला जातो आणि मग जो आहे आपली श्रद्धा व्यक्त करतो. जे जर का एखाद्या वेळ कोणी ख्रिश्चन असेल तर तो चर्चमध्ये जातो आणि त्यांच्या ग्रंथाप्रमाणे तो आपलं वागतो. आणि भक्तांचं कसं आहे की
ह्या कनिष्ठ भक्तांना असं वाटतं की भगवंत फक्त मंदिरातच आहे. कनिष्ठाला असं वाटतं की भगवंत फक्त मंदिरातच आहे. पण आपल्याला माहिती की भगवंत सर्वव्यापी आहे. प्रत्येक जीवमध्ये आहे आणि प्रत्येक जागेले आहे. कण मध्ये सुद्धा भगवंत आहे. तर ते असं विचारच करू शकत नाही की भक्ती जी आहे ते कुठे आपण करू शकतो. त्यांना वाटतं भक्ती म्हणजे फक्त मंदिरातच करू शकतो. आणि म्हणून त्यांचा जो साक्षात्कार आहे तो थोडा निम्न प्रकारचा आहे. आणि हे कनिष्ठ अगदी ऍक्च्युली भौतिक भक्त असतात. आणि ते फक्त जे आहे आपलं जी आपली भौतिक बाउंड्री जी असते ना, सीमा असते, ते फक्त लांघायला प्रयत्न करतायत आध्यात्मिक जगामध्ये जाण्यासाठी. पण जे मध्यमाधिकारी आहेत तर त्यांच्याकडे ही दृष्टी आहे की ते भेद करू शकतात की अच्छा भगवंत आहे, भगवंताचे भक्त आहेत आणि जे अजून भगवंताचे भक्त नाही आहेत, अजून ते भगवंताचे भक्त बनू शकतात, ते आणि नास्तिक लोक. हे 4 कॅटेगरीच्या लोकांना हे आपल्या लिहिलेलं आहे, याच्यामध्येच लिहिलेलं आहे, मी त्याच्यात तिकडनंच वाचती आहे. तर मध्यम अधिकाऱ्यांकडे काय आहे की 4 कॅटेगरी आहेत. ते जे आहेत त्यांना भेद करता येतं की जीव आणि भगवंतामध्ये काय फरक आहे. त्यांना कळतं की जीव अणू आहे आणि भगवंत विभू आहे. जीव मध्ये 4 त्रुट्या आहेत, भगवंतामध्ये 4 त्रुटी नाही आहे. जीव 3 गुणांच्या अधीन आहे. भगवंत जे आहे शुद्ध सत्व आहे. हे सगळं जे आहे मध्यम अधिकारीला माहिती आहे. आणि जे नास्तिकवादी आहे, ज्यांच्याकडे श्रद्धा नाही आहे, तर जो आहे आणि हे नास्तिकवादी लोक काय आहे ना, त्यांना भक्तीमध्ये जरा इंटरेस्ट नाही, कारण की ते भगवंतालाच स्वीकार करत नाही. त्यांना वाटतं भगवंत नाहीये, है ना. तर म्हणून जे आहे हे मध्यम अधिकारी ना प्रत्येक 4 लोकांबरोबर वेगळा व्यवहार करतात. तर कुठला व्यवहार करतात की भगवंताबरोबर ते काय करतात की भगवंतच हा माझा जे आहे प्रेम करणारा व्यक्ती आहे, मी त्यांनाच प्रेम करणार. आणि जे लोक भक्त आहेत त्यांच्याबरोबर मैत्री करणार. आणि जो आहे त्यांचं जे अजून सुप्त अवस्थामध्ये जी काही काय म्हणतात की सुकृती आहे ती अजून जागृत करायला मदत करणार. आणि जे लोक अजून भक्त नाही बनलेले आहेत त्यांना प्रचार करणार आणि त्यांचा जो हरवलेला प्रेम आहे तो पुन्हा जागृत करणार. आणि जे नास्तिकवादी आहे ना, तर त्यांना जे आहे ते त्यांना बघणार सुद्धा नाही की हा नास्तिकवादी आहे, काय मतलब नाहीये याचा, जे आहे त्याला काय सांगायची गरज नाही, जास्तीत जास्त फक्त प्रसाद देतील आणि गाडी पुढे करतील. तर मध्यम अधिकारीच्या वरती जे आहे ते उत्तम अधिकारी आहे. आणि हा उत्तम अधिकारी जे भक्त आहेत ना, ते सगळं भगवंताच्या संबंधामध्ये बघतात. हे अगदी शुद्ध भक्त आहेत आणि ते जे आहेत ते भेद नाही करत की कोण आस्तिक आणि कोण नास्तिक आहे. त्याला त्याच्याशी काय मतलब नाही आहे. त्याला माहिती आहे की या नास्तिक मध्ये सुद्धा परमात्मा बसलेले आहेत आणि आस्तिक मध्ये सुद्धा परमात्मा बसले आहेत. तर त्यांना हे असं वाटतं की पंडिता समदर्शिना आहे. तर ब्राह्मणामध्ये किंवा कुत्र्यामध्ये काय भेद नाही बघत ते. आणि कारण की का ब्राह्मण आणि कुत्र दोन्ही कुणाचे अंश आहेत, भगवंताचेच अंश आहेत. आणि पण काय ते दोन्ही जे आहेत ते वेगवेगळ्या शरीरामध्ये जे आहेत ते अडकलेले आहेत. म्हणतात ना तुरुंगामध्ये आहेत. तर म्हणतात आपण तुरुंग. तर हे शरीर रूपी तुरुंगामध्ये वेगवेगळे आत्मा आहे जे आहे ते अडकलेली आहे. तर कुणाला कुत्र्याचं तुरुंग मिळतं, कुणाला मनुष्याचं, कुणाला नाही का आपलं मांजरेचं असं. तर हे जे आहे हे जे आहे उत्तम अधिकारीला माहिती आहे. आणि तर उत्तम अधिकारीने या दोघांना भेद नाही करत, ब्राह्मणला आणि कुठल्याही प्राणीला. आणि दोघांचं हितेची आहे, म्हणजे हित विचार करणारा उत्तम अधिकारी. तर दोघांप्रती जे आहे यांचा जो भाव आहे तो समभाव असणार.
ह्याचंही चांगलं करणार आणि प्राणीचं सुद्धा चांगलं करणार. आणि असा जे आहे का हे उत्तम अधिकारीची एक विशेषता काय आहे की ते कुठल्याही भौतिक शरीराला बघून जे आहे ना तर ते ब्रह्ममध्ये नाही आहे. ते ब्रह्ममध्ये नाहीये कारण की का कारण की त्यांच्याकडे जे आहे आकर्षण कुणाचं आहे ते आध्यात्मिक जी काय म्हणतात स्पार्कला काय म्हणतो आपण ठिणगी जी आध्यात्मिक ठिणगी आहे ना सगळ्यांच्या हृदयामध्ये. कारण की बघा कुत्र मांजरे त्यांच्यामध्ये सुद्धा एक आध्यात्मिक ठिणगी आहे है ना की त्यांच्यामध्ये सुद्धा परमात्मा आहे. तर ते फक्त परमात्माला बघतायत. ते बाहेरचं जे कवर आहे ना बाहेरचं जे शरीर आहे ते बघत नाही आहे. म्हणून उत्तम अधिकारीकडे भेदभावना करण्याची भावना नाहीये. आपल्याकडे आहे की अरे कुत्रं आलं तर आपल्याला वाटेल की हे मला चावणार आणि हडहड करून त्याला लांब आपण जे आहे त्याचा अर्थ हे नाही की शेर को आपण गले लगाएंगे असं तर नाहीच आहे. पण आपल्याला भेद करायला पाहिजे आणि आपण आपलाही बचाव करायला पाहिजे. पण दृष्टिकोनच्या दृष्टीने मग ते भेद करत नाही. आणि उत्तम अधिकारीला आपण कधीही जे आहे ना त्याचं ते काय म्हणतात त्याला कॉपी नाही करू शकत. त्यांचं काय म्हणतात त्यांच्या पर्यंत आपण जे आहे की पोहोचूच नाही शकत. कारण की का काही अजून जे आहेत आपण जे आहे ते शरीराच्या स्तरावरती म्हणजे देहात्मिक बुद्धीवरती आहोत आपण. आणि उत्तम अधिकारी देहात्मिक बुद्धीवरती नाही आहे. ते देहाच्या पलीकडे गेलेले आहेत. म्हणून तर ते भेद नाही करू शकत. आणि म्हणूनच हा उत्तम अधिकारी म्हणतात ना वासुदेव कुटुंबकम याचा खरा अर्थ ते उत्तम अधिकारी समजू शकतात की हे सगळे वासुदेवचंच कुटुंब आहे. तर आता तुम्ही बघा की ह्या 6व्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला बरोबर निरीक्षण करायला पाहिजे किंवा अगदी स्पष्टपणे बघायला पाहिजे. आणि म्हणजे काय की आपण बघायला पाहिजे की आपले जे पूर्वती आचार्य आहे तर ते कसे वागलेले आहेत. ते कसे अगदी परफेक्ट टीचर आहेत. आणि म्हणून ते म्हणतात अनुपश्यती. अनुपश्यती अनु म्हणजे काय की त्यांच्या पाठीमाग जाणे है ना. आणि पश्यती म्हणजे बघणे ऑब्झर्व ना. तर अनुपश्यती म्हणजे काय की ह्या ह्या अपूर्ण इंद्रियांच्या डोळ्यांनी मला बघायला नाही पाहिजे. मला शास्त्र चक्षुच्या डोळ्यांनी बघायला पाहिजे. आणि म्हणूनच माझ्याकडे अपूर्ण इंद्रिय आहेत म्हणून मला पूर्वती आचार्यांचं जे आहे अनुकरण करायला पाहिजे. कारण की त्यांच्याकडे तो दृष्टिकोन आहे की नाही याच्यामध्ये भेदभाव नाही करायचे. सगळे एकच आहेत. भगवंताचीच मुलं बाळ आहेत. तर कारण की उत्तम अधिकारी जे आहेत ना ते जे आहेत हे भौतिक इंद्रिय नाही आहेत त्यांच्याकडे आध्यात्मिक इंद्रिय आहे. आणि त्या आध्यात्मिक इंद्रियाने ते बघत असतात. आणि आपल्याकडे काय आहेत अपूर्ण इंद्रिय आहे म्हणून आपण बघू नाही शकत. आणि आपण जर का आपल्या पूर्वती आचार्यांकडनं सुद्धा श्रवण नाही केलेलं आहे ना तरी आपण नाही बघू शकत. कोणी विचार करेल की नाही मी सगळं बघू शकतो पण तो खूप प्रयत्न करेल तरी नाही बघू शकत. त्याला कुठल्या तरी आचार्याच्या पदचिन्हावरती चालावंच लागेल. त्याच्याशिवाय त्याचा पर्यायच नाही आहे. त्याला जर का हा समभाव ठेवायचा आहे. आता किती लोकांना उत्तम अधिकारी बनायचे खरं खरं सांगा. फक्त 1-2 लोकांना उत्तम अधिकारी म्हणा. सगळे स्त्रिया बनू शकतात. तुम्ही सुद्धा बनू शकता. तुम्ही सुद्धा सगळ्यांकडे क्षमता दिलेली आहे बघा त्याला. मलाही उत्तम अधिकारी बनायचं आहे. पण त्याच्यासाठी जे आहे आपले पूर्वती आचार्यांचं पूर्ण जे आहे ते अनुसरण केलेलं पाहिजे. अनुसरण म्हणजे काय की जे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे भक्तीचा जो मार्ग दिलेला आहे आणि भक्तीची जी काही आपल्याला जी अंग दिलेली आहेत भक्तीचे काय काय अंग आहे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण हे सगळे आणि 64 गुण अजून आहेत. 64 आपले हे आहेत उपदेशामृतमध्ये. त्याच्याप्रमाणे जो कोणी कार्यकोण प्रमाणे चालणार
तर तो निश्चित रूपमध्ये जे आहे तो उत्तम अधिकारी बनू शकतो. पण उत्तम अधिकारी ना आपल्याला उत्तम अधिकारी नाही मानत. तो म्हणतो मी उत्तम अधिकारी आणि मी कनिष्ठ आहे. म्हणजे तिकडं त्या स्तरवरती पोहोचल्यावरही तो म्हणतो की मी जे आहे कनिष्ठ आहे. तर हे त्याची विनम्रता आहे, की आणि ॲक्चुअली जे खरंच भगवंताचं अगदी मनापासून भगवंताचे नाव घेत असेल, तर त्याच्यामध्ये विनम्रता येते. त्याच्यामध्ये असं वाटतं, की मी अजून पूर्ण नाही झालेलो आहे का मी अजून अधुराच आहे किंवा त्याला असं वाटेल, की नाही मी खूप पापी आहे, मी खूप पाप केलेले आहेत. तो निरंतर पश्चाताप करत असतो. हा जो आहे शुद्ध भक्तांचं लक्षण आहे. तुम्ही बघा ना वासुदेव दत्त काय म्हणाले, मी खूप पापी आहे. है ना तुम्ही मला नाही का मला स्पर्श नका करू. मी खूप पापी आहे. वासुदेव दत्त प्रल्हाद महाराजचे जे आहेत ते अवतार आहेत आणि ते चैतन्य महाप्रभूला सांगतायत. सनातन गोस्वामी सुद्धा सांगतायत की नाही नाही मी तर कोडी आहे, मी तर अगदी शूद्र आहे, तुम्ही मला जे आहे स्पर्श नका करू चैतन्य महाप्रभूला. तर शुद्ध भक्तांचे हे लक्षण आहेत की ते खूप 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 कारण की ते काय आहे ना ते ऍक्च्युली शुद्ध नामावरती आलेत. आता बघा नाम अपराध, नाम आभास आणि शुद्ध नाम. तर नाम अपराध मध्ये आणि नाम आभास मध्ये है ना फरक काय आहे की आपण अपराध करत असतो. नाव घेता घेताही आपण अपराध करत असतो. लोकांच्या प्रती, आपल्या प्रती, गुरुजनांच्या प्रती कधी असं काहीतरी छोटं बोललं की अपराध मध्ये ते जे आहे ते घेतात. आणि नाम आभास म्हणजे काय की अजून पूर्ण जे आहेत ते अपराध गेलेले नाही आहेत. फक्त थोडाफार आभास म्हणजे असं कसं आहे की आता सकाळी 6 वाजता जे आहे ना जेव्हा सूर्यास्त होतोय ना तर हलकीशी किरण दिसते आपल्याला है ना तर ते नाम आभास आहे. आणि शुद्ध नाम जे आहे ना तर त्याच्यामध्ये नाम अपराध आणि नाम आभास नाही राहणार आहे. शुद्ध नाम मध्ये सारखा व्यक्ती भगवंतासाठी रडत असणार, त्याच्या डोळ्यातनं अश्रू येत असणार. तर कोणाला वाटेल अरे मला 5 वर्ष झाली भक्तीमध्ये अजून माझ्याकडे अश्रू नाही आहेत, मला 25 वर्ष झाली, मला अजूनही डोळ्यातनं अश्रू येत नाही आहे. तर हा आपला मापदंड आहे की आपण नाम अपराध आणि नाम आभासचं स्टेज जे आहे ते काय म्हणतात स्टेजला काय म्हणतो मराठीमध्ये हा पायरी. तर नाम अपराध नाम आभासची पायरी आपण ओलांडून शुद्ध नामकडे आलेलो आहे की नाही आलेलो आहे. तर जसं शुद्ध नाम येईल ऑटोमॅटिकली आपल्याला सारखा पश्चाताप असणार. भगवंत माहित नाही मी काय पाप केले तरी तुम्ही जे आहे इतकी दयाळू कृपाळू आहे की मी तुमचं नाव घेतोय, मला भक्तांच्या संगमध्ये ठेवले, मी प्रसाद घेते. तर विचार करा ना आता काय काय जे लोक अपराध करत असतात, एखादा आपला मुलगा काहीतरी त्याने वाईट केलं, आपण काय करतो, जा तुला जेवण नाही देणार मी, जा त्या कोपऱ्याला जाऊन बस. करतो की नाही आपण असं मुलांना? त्याने काहीतरी केलं असेल पण आपले परमपिता बघा कसे आहेत की कितीही अपराध केलेले आहे तरी आपल्याला स्वीकार करतायत. आणि ते शिशुपाल 100 अपराध केले तरी त्याला सायुज्य मुक्ती दिली आहे. त्याला दंड दिला त्याचं डोकं कापून तरी किती दयाळू कृपाळू आहेत. तर हा जो पश्चाताप करणे आहे ना तर तो आपण आताही करू शकतो. असं नाही की नाही मी तर ना नाम अपराधावरतीच आहे, मी कसं पश्चाताप करू शकतो. आपण आत्ताही पश्चाताप करायलाच पाहिजे. रोज माळा करतो आपण ना तेव्हा पश्चाताप नक्कीच व्हायला पाहिजे की मी खूप पापी आहे, मी खूप पाप केलेले आहेत. आणि जोपर्यंत आपण रडत नाही, तुम्ही म्हणाल माताजी मी शुद्ध नाहीये, मला डोळ्यातनं अश्रू येणार नाही, मग कसं होणार ना? शुद्ध तुम्ही म्हणाले की शुद्ध झाल्यानंतरच अश्रू, पण म्हणतात खोटे खोटे तरी आसू आणा. खोटे खोटे तरी अश्रू यायला पाहिजे की मग ते खरे खरे अश्रू होऊन जातात. खोटं खोटं तरी म्हणा ना की मी पापी आहे, मी जे आहे माझ्याकडे क्षमता नाही आहे, मी अगदी ना पांगळा आहे, मी खूप पापी आहे, मी खूप पाप केलेले आहेत, तुम्ही मला क्षमा करा. तर ही जी प्रार्थना आहे ना ही प्रार्थना जी आहे दैन्य बोधिका प्रार्थना आहे. आणि दैन्य बोधिका म्हणजे आपल्याला दीनहीन
है ना, समजायला पाहिजे. तर तुम्ही बघा, भक्ती विनोद ठाकूरचे जेवढे काही भजन आहेत, है ना, एक भजन आहे, एक सेकंड, मला ऍक्च्युली त्याचं लिरिक्स आठवत नाही. आमार जीवन सदा पापेरथ, नाही क पुण्येर लेश. तर माझं जे जीवन आहे इतकं पापी आहे की मी एकही पुण्य केलेलं नाही आहे. आणि म्हणतात की परे रे उद्वेग दियाची एकोतो, दियाची जीवेर क्लेश. तर मी पापी तर आहेच आणि दुसऱ्यांनाही उद्वेग दिलेले आहे, दुसऱ्यांनाही कष्ट दिलेले आहे आणि खूप त्रास दिलेला आहे. आणि हा जो भाव ऍक्च्युली भक्तिविनोद ठाकूरनी ते आपल्यासाठी लिहिलेला आहे, ते नाहीये तसे. पण ते ते म्हणतात तुम्ही आपल्या मनाशी बोला, मनाशी वार्तालाप करा. निज सुख लागे पापे नाही डोरी, दयाहीन स्वार्थ पारो, पर सुखे दुखी सदा मिथ्य भाषी, पर दुःख सुख करो. ते म्हणतात की मी ना पाप कार्य करण्यासाठी कधीही ना विचार केलेला नाही आहे. माझ्या स्वतःच्या इंद्रतृप्तीसाठी मी खूप पाप कार्य केलेले आणि त्याच्यासाठी मी कधीच विचार केलेला नाही आहे. आणि माझ्याकडे दया नाही आहे, माझ्याकडे स्वार्थपणा आहे. मी दुसऱ्यांना परत दुःख मी सुखी बनतो. कोणी पडलं तर हा 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 पडला तो बरं झालं, कोणाचं धंद्याचं नुकसान झालं बरं झालं, त्याचं धंद्याचं नुकसान झालं. तर परत दुःख मी सुखी झालेलो आहे. आणि माझ्या आनंदासाठी मी लोकांना खूप कष्ट दिलेले आहेत. आणि हे जेवढे माझे भौतिक इच्छा आहे, जे माझ्या हृदयामध्ये आहेत, ते इतके अफाट आहे, म्हणजे इतके अपार आहेत हे की माझ्याकडे जे आहे काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर आहे. आणि माझ्याकडे अनर्थ आहे ना, म्हणूनच मी खूप भ्रमित आहे. जो व्यक्ती अनर्थ निवृत्तीने मुक्त होतो ना, तर त्याच्याकडे डोक्यामध्ये अगदी स्पष्टता असते, क्लॅरिटी असते की हा आता मला हेच करायचं आहे, आता मी हेच करणार आहे. मग तो पाठीमागे नाही बघत. आणि ज्याच्याकडे मग ते डॉक्टर म्हणतात की माझ्याकडे ईर्ष्या आहे, अहंकार आहे. आणि हे ईर्ष्या आणि अहंकार काय आहे? माझे जे आहे ते आभूषण आहेत. आणि या ईर्ष्या आणि अहंकारमुळेच जे आहेत मी जे आहे रजो आणि तमोगुण मध्ये आहे. तर हे सगळे जेवढे अनर्थ आहेत ना, आपले 6 अनर्थ आहेत ना, ते का तर रजोमध्ये आहेत किंवा तमोगुण मध्ये आहेत. आणि ज्याच्याकडे रजोगुण आणि तमोगुण आहे ना, त्याच्याकडे मग निद्रा आणि आलस असणार. आळशीपणा, खूप झोप येणे. आणि ज्याच्याकडे रजोगुण आणि तमोगुण असेल ना, तर तो चांगले कार्य करण्यासाठी तो आपल्याला म्हणजे असं नाही का असं तो हिचकिचावणार. म्हणजे त्याला काय 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 म्हणतात त्याला इसको, हिचकिचाणं. म्हणजे तो मोकळ्या मनाने ना तो चांगले कार्य नाही करत, तो अगदी कंजूस असतो चांगले कार्य करण्यासाठी. तर तरी जरी माझ्याकडे निद्रा आणि आळस आहे, तरी मला जे आहे ते दुष्कर्म करण्यासाठी मी खूप उत्साही आहे. जरी मी आळशी आणि मी तमोगुणी आहे. आणि हे जे जे आहे ना, पूजा, लाभ, प्रतिष्ठा, त्याच्यासाठी जे आहे मी काहीही करायला तयार आहे. आपले सगळे पॉलिटिशियन बघा, है ना, पूजा, लाभ, प्रतिष्ठाच पाहिजे ना, म्हणून तर कुर्सी सोडत नाही आहे. आणि त्याच्यासाठी कितीतरी खून बीन हे से करणार आणि कितीतरी वाईट कार्य करणार त्या खुर्चीवर राहण्यासाठी. तर म्हणतात की माझा हा लोभ आहे आणि माझी ही काम वासना आहे ना, हीच मला जी आहे ती डुबून टाकते. म्हणजे डुबणे को क्या बोलते हैं उसको, बुडवून टाकते मला, किंवा मला नष्ट करून टाकते. माझ्याकडे इतका लोभ आहे, बोले ना पाप का बाप ही लोभ है ना.
माझ्याकडे इतका लोभ आहे आणि इतकी काम वासना आहे, तर त्याच्यामुळे मी अगदी आहे ना बुडलेलो आहे आणि नष्ट करून टाकले मला या दोघी वस्तूंनी. आणि पुढे ऍक्च्युली भक्तिविनोद ठाकूर तेच म्हणतायत की अम, मी चांगली संगतीला त्यागून दिलेलं आहे. मला दुष्ट संगती खूप आवडते. आता संतांना संतच आवडतील, दुष्टांना दुष्टच आवडतील. आणि मला चांगल्या लोकांचा संग घ्यायला नाही आवडत, दुष्टांचा संग करतो. म्हणून मी खूप अपराधी आहे. कारण की ते लोक अपराध करतात, मी मग तसंच माझी वृत्ती होते. आणि चांगले कार्य करण्यासाठी माझ्याकडे इच्छाच नाही आहे. तर आणि वाईट कार्य करण्यासाठी मी खूप उत्साही आहे. तर म्हणून जे आहे, मी सारखा निरंतर दुखी आहे. आणि भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की मला जे आहे म्हणजे असं म्हणतात की जे लोकांना तमोगुण आणि रजोगुण मध्ये त्यांना यश खूप पाहिजे असतं. आणि त्याच्यासाठी जे आहेत ते बिचारे गरीब निहत्ते लोकांना खूप शोषण करून घेतात त्यांना. तर ही अशी वार्तालाप जी आहे ना, ते ऍक्च्युली आपल्याला करायला पाहिजे, आपल्या मनाशी करायला पाहिजे, है ना. आणि जे आहे एक अजून भजन आहे भक्तिविनोद ठाकूरचं. तर आम्ही तो दुर्जन अति सदा अति सदा दुराचार, कोटी कोटी जन्मे मोर नाही को उद्धार. म्हणजे मी खूप जन्मापासून मी इतकं म्हणजे असे वाईट कार्य केलेले आहेत, मी इतकं दुर्जन आहे म्हणजे वाईट व्यक्ती आहे की माझा जो आचार आहे तो नेहमी दुराचारच राहिलेला आहे. म्हणजे माझी सगळी वागणूक जी आहे ती दुराचारच आहे. आणि अनेक जन्म करोडो करोड जन्म जे आहेत मी घेतलेले आहे, पण मी ह्याच्यामध्ये मला सुटकाच नाही मिळत आहे. कोटी कट जन्मे मोर नाही को उद्धार. एवढं मी पापी दुर्जन आहे की एवढे आयुष्यभर मी इतके जन्म घेतलेले आहेत की माझा उद्धारच नाही आहे. तर तुम्ही बघा म्हणजे आपण नाम आभास नाम अपराध आणि शुद्ध नाम वरती आहोत. तर नाम अपराधचे आपण जे आहे ते 10 नाम अपराध आहेत ना, ते 10 नाम अपराध जे आहेत ते असं नाही की फक्त माळा करण्याच्या टाइमलाच आपल्याला नाही करायला पाहिजे. पूर्ण दिवसात ते 10 नाम अपराध नाही करायचे आहेत आपल्याला. की भक्तांची निंदा नाही करायची, गुरुच्या आदेशांचा उल्लंघन नाही करायचा, ब्रह्मा आणि शिवजींना जे आहे ते हा विष्णूला साधारण मनुष्य नाही समजायला नाही ना असं. आणि हे सगळे जे 10 नाम अपराध आहे ना, ते जे आहे ते दिवसातनं सुद्धा पालन करायचे आहेत आपल्याला. तर जेव्हा आपण सकाळी जेव्हा माळा करायला बसतो आपण, तर ती माळा जी आहे ते मग ती शुद्ध नाम पर्यंत घेऊन जाते. मग आपल्याला माळामध्ये लक्ष का नाही राहत ना, आपलं मन इकडे तिकडे का जातं ना, कारण की आपण विनम्र नाही आहोत. हा मुख्य कारण आहे. किती मला लोक विचारतात की माताजी ना माझं मन आहे ना, माळा करते वेळ मला झोप येते, मला येतं. आता नवीन लोकांना मी सांगू नाही शकत की तुम्ही विनम्र नाहीये, तुम्ही पहिले विनम्र बना. पण आपले जे दीक्षित भक्त निदान त्यांनाही आपण सांगू शकतो की विनम्रताच्या विना आपण जे आहे नाव अजिबात घेऊ शकत नाही. हा विनम्रता जो आहे पहिला आभूषण आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू त्रिनादपी सुनिचेर तरोरपी कृष्ण म्हणतात की हा विनम्रता खूप गरजेचा आहे. माळा करताही विनम्रता आणि माळा केल्यानंतरही विनम्रता पाहिजे. तर करता करता आणि नाही करत तरी तेव्हा आपल्याला विनम्रता आहे, तरच मग नाम अपराध नाम आभास आणि शुद्ध नाम पर्यंत जाऊया. पण विनम्रता नाहीये म्हणून आपण ध्यानपूर्वक जप नाही करू शकत. कारण की काय आहे ना, आपण माळा करताना खूप विचार येतात किंवा मंदिरात बसलो ना, भक्तांच्या संघमध्ये असूनही आपण भक्तांच्या संघमध्ये नाहीये. बसलेला मंदिराच्या मध्ये, पण माझे विचार घरी चाललेले आहेत. अरे आता पाणी आलं असेल, पाणी भरायचं आहे, तर आता कुकर लावते घरी जाऊन मी. कितींदा आपल्याला मलाही आलेले विचार, असं नाही की हे हम कोई दुःख तुला आहे. पण मग ते म्हणतात ना की
वर्तमान काळमध्ये राहणे खूप गरजेचं आहे. आपण आणि वर्तमान काळमध्येच आनंद आहे. भविष्यामध्ये नाही आहे आणि भूतकाळमध्ये सुद्धा नाही आहे. तर आपण जे आपण करतोय ना त्यावेळेस तिकडेच लक्ष असेल. मला सांगा ना, कुकर नंतरही लावायचंच आहे ना, तर त्याचा विचार आता कशाला? किंवा त्या कुठल्या व्यक्तीला जाऊन पैसे द्यायचे आहेत किंवा गाडी सर्व्हिसिंगला द्यायची आहे, तर ते तर नंतरची गोष्ट आहे ना. आता काय सकाळी सकाळी काही 6 वाजता कोणी गाडी सर्व्हिसिंगचं उघडणार आहे का दार, की तुम्ही विचार केला आणि तो तुमची गाडी, तर ते नंतरची गोष्ट आहे. की हे मी 10 वाजता सुद्धा याचा विचार मी करू शकतो किंवा करू शकते. पण आत्ता मी जे आहे ना, मी या स्थळामध्ये आहे, मी मंदिरामध्ये आहे किंवा आपण घरामध्ये सुद्धा जे जे काय ज्या ज्या जागेमध्ये आपण बसून माळा करतो, मी आता या जागेला आहे. हे मन मी फक्त आता भगवंताच्या श्री चरणालाच फोकस करणार आहे. मी बाकी काही नाही. मोबाईल सगळं शांत करून साईडला, मोबाईल एकदम कपाटामध्ये ठेवून द्यायचा आणि सायलेंट मोडवरती बघायचंच नाही. कारण की मला सांगा, कोणी आपल्याला कॉन्टॅक्ट नाही करत सकाळी सकाळी, कोणीच नाही. आणि ज्याला करायचं असेल ना, तो कुठनंही करून घेतो. तो ज्याला आपली गरज आहे ना, तो येईल दारापर्यंत आपल्याला. आत्ता मला कोणाची गरज आहे? मला भगवंताची गरज आहे. तर मी सगळं मोबाईल हे मी माझ्या स्वतःलाही मी समजवती आहे. कधी कधी ना मोबाईल सायलेंट करायला आपण विसरून जातो आणि मग तो वाचतो. आणि तो एक जेव्हा येतो एक मोबाईल, ते सगळं हलवून घेतो मग ते. मग काहीतरी काय कोणाचं झालं, कोणी मेलं, कोणी आजारी, मग सगळी ते आपल्या ते सतोगुण जे आहे आपलं भगवंताचं नाव घेताना ती सगळी त्याची आता बँड वाजून जाते ती त्याची. तर म्हणून जे आहे, हा जपचा जो टाइम आहे ना, तो माझा आणि भगवंताचा प्रायव्हेट टाइम आहे. फक्त मी आणि भगवंत, बाकी मला कोणी नको. पूर्ण 22 तास तर मी माझ्या फॅमिलीला देतेच आहे मी, देतोच आहे मी. पण निदान हे 2 तास तरी मी माझ्या आत्माच्या कल्याणासाठी करू नये. आणि तुम्ही बघा की जेव्हा आपण सकाळी 4 ते 6 मध्ये जर का आपली माळा झाली, तर हा जो समय आहे ना, समय आपला विस्तार करतो. इतका समय नंतर मिळेल की माझं श्रवणम झालं, माझं रीडिंग झालं, माझं प्रचार झाला, अजून आता मी काय करू, मी काय करू, आपण विचारतो. की हा सगळं लवकर लवकर झालं. केलंय ना आपण सगळ्यांनी, अनुभव घेतलेला ना, की सकाळी माळा झाली की बस आपलं मग दुसऱ्या सेवांमध्ये आपण अगदी तत्पर राहतो. मग की एकदा सकाळी झाली आपली, आणि सकाळी ब्रह्ममुहूर्त मध्ये का, कारण की त्या ब्रह्ममुहूर्त मध्ये ते माळा करण्याचा मॅक्सिमम फायदा होतो. 100% फायदा जर का घ्यायचा असेल तर मग सकाळी 4 ते 6 मध्ये ब्रह्ममुहूर्त मध्ये. नाहीतर मग जसं जसं 8, 9, 10 वाजत जाईल ना, तर ते कमी कमी होत जाईल. 60, 50, 40, रात्री गेले तर 0 है ना. तर म्हणून जे आहे, सकाळीच आपली सगळी माळा झाली पाहिजे. आता बघा, आता मोठे मोठे लोक सुद्धा ब्रह्ममुहूर्तचं खूप त्यांना कुठनं ज्ञान आलेलं आहे. लोक मोठी मोठी सेमिनार करतायत ऑनलाईन वरती, आणि किती लोक त्याच्यामध्ये सामील होत आहेत. 500, 600, 700 लोक. मी अशीच एकदा गेले होते, म्हणजे अ, अ, एक ऍडव्हर्टिजमेंट आली होती म्हणे ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त, आणि ते काहीतरी 99 रुपीजचं होतं. त्याच्यानंतर ते लोक काहीतरी एक्सरसाइज करत होते. पण इनिशियली म्हणलं, अरे हे तर आम्ही पहिल्यापासून करतोय, तुम्ही आम्हाला काय शिकवताय? आम्हाला ऑलरेडी. पण मी बघत होते की ही काय मी त्याच्यासाठी मी अटेंड केलं की ही ब्रह्ममुहूर्त बद्दल काय सांगते, पण तिच्याकडे काहीतरी वैज्ञानिक कारण नव्हतं. ब्रह्ममुहूर्त मध्ये उठून ती आत्माच्या कल्याणाबद्दल काहीच नाही बोलली. ती ती फक्त शरीराच्या कल्याणाबद्दल बोलली, आणि त्याच्यासाठी पाचन. मग ती म्हणत होती मोठे मोठे सीईओ सुद्धा आहेत, ते 4:30ला उठतात, 5ला उठतात ते, आणि ते योगा करतात आणि जॉगिंग करतात आणि एक्सरसाइज करतात आणि ऑल. तर मी आपले शांतपणेच ऐकत होते, कारण की हे सगळे नाही का प्री रेकॉर्डेड असतात. आपण त्याच्यामध्ये काही बोललो तर ते काय फरक पडणार नाही, त्यांना कोणी ऐकणार नाही आपलं. ते फक्त त्या टाइमला त्यांनी आपलं ती रेकॉर्डिंग चालू केली
आणि लोकांना, आणि मग मध्ये म्हणाले गिव्ह मी थम्स अप, मी मला हे द्या, मला हॅट द्या, मला ते द्या. तर लोक आपलं बावटासारखं देत असतात आणि त्यांना नाही माहिती की हे प्री रेकॉर्डेड आहे. पण जे थोडे बुद्धिमान लोक असतात ना, कळतं की हे प्री रेकॉर्डेड आहे. मला कळालं लगेच की हे प्री रेकॉर्डेड आहे, कारण की त्यांनी सगळे मेसेज वेसेज सगळं लॉक करून टाकलं होतं. म्हणजे आपण झूम वरती जर का असलो ना, तर आपण मेसेज नाही करू शकत का, असं नाही, फक्त असं थम्सअप दाखवू शकतो, ठेंगा दाखवू शकतो, बस दुसरं काही नाही दाखवू शकत आपण. तर ते ब्रह्ममुहूर्त म्हणतात की हे करा ते करा. तर आपल्या आणि ते सगळं शरीराबद्दल. तर आपण ब्रह्ममुहूर्त मध्ये का उठायला पाहिजे? आपण आपल्या आत्म्याचं कल्याण करायला आहे, है ना? कारण की आपल्या बरोबर प्रॉब्लेम काय आहे ना, की आपण स्वतःला प्रेम नाही करत. आपण स्वतःला प्रेम करणं, ऍक्च्युली त्याला म्हणतात सेल्फ लव्ह. सेल्फ लव्ह म्हणजे काय? स्वतःला प्रेम करणं असं नाही की आरशासमोरून आपले नाही का केस विंचळणे वगैरे किंवा लाली लिपस्टिक लावणं. ते ते म्हणतात ना की स्वतःला प्रेम करणे नव्हे. स्वतःला प्रेम करणं म्हणजे माझ्या हितासाठी काय आहे ते मी तेच करणार. माझ्या आत्म्याच्या कल्याणासाठी काय गरजेचं आहे मी तेच करणार. त्याला म्हणतात स्वतःला प्रेम करणे. आणि अ, आणि आत्मसन्मान सुद्धा. म्हणजे आत्मसन्मान म्हणजे काय? काही लोक नाही का असं आत्महत्या करतात वगैरे. थोडंफार काहीतरी झालं, मला चांगले मार्क नाही मिळाले, चला उडी टाका बिल्डिंगवरच्या खाली. तर त्यांना ना आत्मसन्मान सुद्धा नाही आहे. ते जरी डरपोक झाले की नाही बाबा मी परत उठतो, मी परत काहीतरी प्रयास करतो आणि मग मी पास होऊन दाखवतो. तर आत्मसन्मान सुद्धा नाहीये लोकांना. तर दोन वस्तू आपल्याला ठेवायला पाहिजे, एक तर आपलं आत्मप्रेम आणि आत्मसन्मान. आणि हे आपल्या हातातच आहे की मी आत्म्याच्या कल्याणासाठी किती लवकर मी उठू शकतो, कितीही लेट झोपलो तरी मी उठू शकतो का नाही, का मी करू शकतो की नाही माळा. तर त्याला म्हणतात की आपण खरंच भगवंताला प्रेम करतोय, आपण किती भगवंतासाठी झिजतोय, किती प्रयत्न करतोय, किती जिरून जातोय. आता आपले सगळे बघा महाराज किती भगवंतासाठी. माझे गुरु महाराजांना तुम्ही बघितलं होतं ना, कसे असे वाकून वाकून. आणि जयपताका स्वामी महाराज 2008 पासून त्यांना ब्रेन हॅमरेज झालेले, तरी व्हीलचेअर वरती जाऊन आले. आज मला जर का काय झालं असतं तर मी म्हणते ते बाबा माझा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्म, हे सगळं बाजूला गेलं असतं, मी तर भक्तीच्या बाहेरच गेली असते, मला असं वाटतं. आणि जयपताका महाराज बघा की एवढं असूनही व्हीलचेअरवरती पूर्ण जगभरात जाऊन प्रचार करतायत. का? कारण की त्यांना गुरुच्या शब्दांवरती अडिंग विश्वास आहे. आणि ज्याच्याकडे गुरुच्या प्रती श्रद्धा, निष्ठा आहे ना, तर तो हा जो संसारचा जो सागर आहे, हा भवसागर आहे, तो पार करू शकतो तो. पण आपल्याकडे अजून गुरुच्या शब्दांवरती निष्ठा नाहीये, श्रद्धा सुद्धा नाहीये. निष्ठा खूप लांबची गोष्ट आहे. श्रद्धाही नाहीये की गुरु जे सांगतात आपल्याला फक्त तेच करायचं आहे. आणि जसं त्यांनी सांगितलंय तसं तसं आपण करत जाऊ ना, आपल्याला नक्की जे आहेत भगवंताचं प्रेम सुद्धा प्राप्त होईल, गुरुचा प्रेम सुद्धा प्राप्त होईल आणि सगळ्या भक्तांचं सुद्धा प्रेम प्राप्त होईल. पण आपला प्रॉब्लेम हेच आहे की आपल्याला आपल्या गुरुच्या शब्दांवरती विश्वास नाही. हा गुरु सांगत असतात, सारखं एकच गोष्ट बोलत असतात, अपराध नका करू, अपराध नका करू, अपराध नका करू, चांगली माळा करा, चांगली माळा करा, चांगली माळा. हे खूप वर्षांपासून मी हेच ऐकते आहे. आता इकडेच प्रॉब्लेम आहे की इकडे विनम्रता नाहीये आपल्याकडे. हे सारखं सारखं तेच का? कारण की तुम्ही बघा ना, ऍडव्हर्टिजमेंट असते ना आपली कुठंतरी ह्याच्यावरती, कुठली ऍडव्हर्टिजमेंट बघा, सारखं एक लक्सची ऍड, लक्सची ऍड, लक्सची ऍड दिली तर जाऊन आपण साबण खरेदी करून येतो ना की नाही. 4-5 वेळा मी लक्स 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 ऐकलं, तर जाऊन आता लक्सचा साबण खरेदी करणार. सारखं मी आयफोन 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 आयफोनची ऍडव्हर्टाइजमेंट बघली, सारखं तेच तेच येते, तर इच्छा होईल ना ना आता आयफोन असायलाच पाहिजे आपल्याकडे. एवढं बोलतात तुम्हाला, जाऊन जाऊन बघा, घेऊनच यायला पाहिजे, हा ना. आणि मग आपलं ते मन जे आहे ती काय काम वासनाच्या पाठीमागे जातं की आता आयफोन घेऊनच मी दम घेणार आहे. बरोबर आहे की नाही? एक इच्छा जी असते ती.
तर म्हणजे जिद आहे ना आपल्याकडे, आपल्या सगळ्याकडे जिद आहे की अरे जोपर्यंत हे घेणार नाही ना तोपर्यंत मी दम, तर जोपर्यंत मला भगवंत मिळणार नाही ना तोपर्यंत मी दम घेणार नाही आहे, ही जिद्द असायला पाहिजे. आणि त्याच जिद्दमुळे आपण रोज सकाळी 4 वाजता उठू शकतो की नाही मला याच जन्मीमध्ये भगवंत पाहिजे, मला मी दुसरा जन्म घेणारच नाही आहे, मला याच जन्मामध्ये भगवंत पाहिजे आहे, मी याच जन्मामध्ये भगवंताला प्रसन्न करणार आहे. त्याच्यासाठी थोडी मेहनत करावी लागेल. भगवंत एवढे स्वस्त नाही आहेत की चला बाजारात गेले आणि आपले काहीतरी खरेदी करून आपण आणले. नाही, त्याच्यासाठी खूप परिश्रम करायला लागतात. आपल्याला जर का 10,000 कमवायचे असेल, पूर्ण महिना कमावतो मग आपल्याला मिळतात ना, त्याच्यासाठी सुद्धा आपण परिश्रम करतो. भगवंताचं प्रेम प्राप्त करण्यासाठी सुद्धा आपल्याला परिश्रम करावा लागेल. घरी बसल्या बसल्या हरे कृष्ण हरे राम नाही करू शकत आपण. ठीक आहे, तर म्हणतात की जोपर्यंत आपण गुरुकडनं आपण ऐकलेलं नाही आहे, जे गुरु आपल्याला जे आहे ते सर्वोच्च प्रकारचं ज्ञान देत आहेत, आणि हे ज्ञान कुणाच्या मुखामधनं आलेले आहेत, भगवंताच्या मुखामधनं आलेले आहेत. आणि हे जे आहे ज्ञान ब्रह्मा, नारद आणि नारद ते व्यास हे सगळे आहेत. आणि म्हणून जे आहे हे ज्ञान जे आहे हे गुरु शिष्य परंपरामध्ये आलेलं ज्ञान जे आहे तेच जे आहे सत्य ज्ञान आहे. आणि गुरु शिष्य परंपरामध्ये जो ज्ञान नाही आलेला आहे तो सत्य ज्ञान नाही आहे. तर आता बघा ना, कितीतरी आता भगवद्गीताच्या काहीतरी टीका आहेत किंवा भागवतमच्या टीका आहेत, पण का आपल्या श्रील प्रभुपादांनीच लिहिलेली भगवद्गीता किंवा श्रीमद भागवतम जे आहे ते लोकांच्या हृदयांमध्ये परिवर्तन आणत आहे, है ना? का? कारण की शुद्ध मनाने लिहिलेलं आहे. आणि व्यासदेवनी सुद्धा जेव्हा भागवतम लिहिलं होतं तेव्हा त्यांचे जे गुरु आहेत नारद मुनी त्यांच्या सांगण्यावरती लिहिलं, स्वतःवर काय नाही लिहिलं त्यांनी. गुरुनी आदेश दिला म्हणून त्यांनी लिहिलं. आणि गुरुनी काय त्रुटी होती ते सुद्धा सांगितलं. आतापर्यंत तुम्ही खूप सारे उपनिषद लिहिलेले आहेत आणि खूप सारे वेदांत सूत्र वेद खूप लिहिलेले आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्ही शुद्ध भक्तीचा समावेश नाही केलेला आहे. तर तुम्ही आता असला ग्रंथ लिहा ज्याच्यामध्ये भगवंताचे गुणगान आहेत आणि शुद्ध भक्तीबद्दल सांगितलेलं आहे. तर आता बघा, भगवद्गीता जी आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचती न कांक्षती समसर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते परम. तर काय म्हणतात की जे कोणी ब्रह्मभूताच्या स्तरावरती आहे तर तो उत्तम अधिकारी बनू शकतो, है ना? आणि एक सेकंड ना, तर बघा सॉरी. तर ब्रह्मभूत हा कुठला स्तर आहे, तो ब्रह्मच्या स्तरावरती म्हणजे आध्यात्मिक स्तर आहे तो, है ना? आणि प्रसन्न आत्मा म्हणजे काय की आत्मा काय आहे, सच्चिदानंद आहे. तर जो कोणी ब्रह्मच्या स्तरावरती येतो तर त्याच्याकडे जी आहे ती आतली शांती आहे. ते म्हणतात ना ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा. तर ही जी आत्माला जी शांती मिळते ती आत्मा मिळते, बाहेरनं नाही मिळते ती शांती. म्हणून आपण म्हणतो ना की कृष्णाला आपल्या आतलं जग बनवायचंय आपल्याला. आणि म्हणत न सोचती न कांचती, तर तो काय करतो, तो सोचती मतलब काय, तो अं, अं, शोक नाही करत. आणि कांक्षती म्हणजे काय, तो इच्छा सुद्धा नाही करत. हा, तर एकतर शोक नाही करत, एकतर इच्छा म्हणजे काय, शोक आणि शोक मोह आणि भयवरनं त्याला मुक्ती मिळते. आणि सम सर्वेषु भूतेषु, तर तो काय बोलतो समस्तरवरती येतोय ना, की दुःख मध्ये सुद्धा तसंच आणि सुख मध्ये सुद्धा समभाव ठेवणारा.
आणि असल्या व्यक्तीला भगवंत म्हणतायत मद भक्ती लभते परम. तर या व्यक्तीला काय मिळणार? जो ब्रह्मभूतच्या स्तरावरती माझी भक्ती प्राप्त होणार. का त्याला माझी भक्ती प्राप्त होणार? कारण की त्याच्याकडे एक आतली शांती आहे, त्याच्याकडे जे आहे शोक मोह भय नाही आहे, तो सर्वेषु सगळ्या परिस्थितीमध्ये समान आहे, है ना. कधी कधी काय आपलं गडबड झाली तर आपण अगदी राग काढतो किंवा कुणाबरोबर ईर्ष्या करतो किंवा जे आहे कधी खुशी कभी गम तररम पम पम असतो आपण, है ना. तर तर असल्या लोकांना नाही मिळणार. पण जे समभाव मध्ये आहे, शीतोष्ण सुख दुःखेषु, शीतोष्ण किंवा उष्ण समभाव सुख दुःखी, तर त्या माणसाला काय मिळणार? भगवंताची भक्ती मिळणार. आता बघा की अं, अं, ज्यांच्याकडे भक्ती करण्यासाठी काहीतरी जे आहेत मार्ग आहे किंवा त्यांना माहिती की भक्ती करायची आहे, मला भक्ती अशी केला तर त्यांना माहिती आहे की की जर मी ब्रह्मच्या स्तरावरती आलो, है ना, ब्रह्मभूताच्या स्तरावरती आलो, मग जे आहे की मी जे आहे त्याच्या ते जेव्हा कोणाला भगवंताची भक्ती प्राप्त होते ना, तर तो ब्रह्मांच्या स्तरवरती पोचतो, ऑलरेडी पोचून जातो. आणि पोचल्यानंतर मग त्याच्यावरती त्या ब्रह्मांवरती पाय देऊन भगवानकडे जातो तो. कारण की त्याला माहितीये की हा ब्रह्मन तर निराकार आहे, मला तर साकार भगवंताकडे जायचे. तर या ब्रह्मनच्या स्तरावरती आपणही इकडे येऊ शकतो. या मनुष्य जन्मामध्ये सुद्धा आपण या ब्रह्मनच्या स्तरावरती आपण येऊ शकतो. कसं येऊ शकतो? की शोक मोह आणि भय त्याच्यामध्ये समभाव ठेवलेला असेल किंवा प्रत्येक परिस्थितीमध्ये दुःख असो सुख असो की मी अगदी हा सगळं भगवंताची इच्छाप्रमाणे चाललेला आहे, तो अगदी म्हणजे असं नाही का टेन्शन मध्ये नाही येत तो किंवा राग नाही येत त्याला. तो अगदी स्थिर असतो, स्थिर बुद्धी असते त्याची. आणि त्याच्याकडे शांती जी आहे ना, तर शांती आतली शांती आहे त्याच्याकडे. आता आतली शांती कशी येते ती? कारण की त्यांनी जे आहे भगवंतालाच आपलं सर्वस्व मानलेलं आहे, पण ठेवलेलं आहे. ते भगवंतच माझे सगळे आहेत. तर म्हणून त्याच्याकडे आतली शांती आहे. आणि ज्या माणसाकडे आतली शांती आहे तो भूताच्या स्तरावरती आहे. आणि पण कृष्ण काय म्हणतात की ब्रह्मणच्या स्तरावरती सुद्धा वरचं स्तर जे आहे ते भक्तीचं स्तर आहे. कारण की जो ब्रह्मभूताच्या स्तरवरती आहे त्याला मग काय मिळणार? माझी भक्ती मिळणार. तर आपल्याला प्रश्न उठेल की अच्छा, ब्रह्मनचा जो स्तर आहे तो खालचा आहे आणि भक्तीचा स्तर जो उच्च स्तर आहे. तर कृष्णा म्हणतायत की हे जो ज्ञान आहे ना, ज्ञान की ब्रह्मभूत जे आहेत. कारण की काही लोकांना जे आहे ना ब्रह्मभूत म्हणजे काय की ब्रह्मणच्या स्तरवरती गेलो, ब्रह्मज्योतीमध्ये शिरलो आणि शून्यता त्यांच्या डोक्यात असते ते. तर कृष्णा म्हणताय तिकडे की आपल्याला सगळ्या आसक्तींना त्याग करून जे आहे आपण ब्रह्मभूत च्या स्तरावरती येतो. आणि अजून सकारात्मक साईडला गेलो जर का तर म्हणतात की मद भक्ती लभते परम. तर ते म्हणतात की न सोचती न कांचती. तर हे न सोचती न कांचती काय आहे की 3 गुणाच्या परे जायचं. न सोचती न कांचती समसर्वेषु भूतेषु मद भक्ती लभते परम. तर हे 3 गुणांच्याही परे जायचं आहे. तर तुम्ही बघा की जेव्हा भगवंत हे सांगतायत है ना की काही लोक असं सुद्धा सांगतात ना की अहम ब्रह्मास्मी है ना. पण अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय की मी तो कृष्णचा दास आहे. जीवेरु स्वरूप होय नित्येर कृष्णदास. तर ते सुद्धा जो आहे तो ब्रह्मचा स्तर आहे.
जर का कोणी म्हणतोय ना की मी कृष्णाचा दास आहे आणि मी शाश्वत कृष्णाचा दास आहे, तर तो ब्रह्मच्या स्तरावरतीच आहे. का? कारण की त्याला माहिती आहे की मी कृष्णाचा दास आहे, तर दासच्याकडे एवढी फॅसिलिटी नसली तरी काय फरक पडतोय. दासाला काय मालिकची सेवाच करायची आहे. तर या स्तरावरती जे आहे तर तो जो आहे ब्रह्मभूत उत्तम अधिकारी व्यक्ती जो आहे तो येतो आणि तो बघतो की हे सगळे जे जीवात्मा आहे ते माझेच भावंड आहेत, वासुदेव कुटुंबकम. आणि म्हणून जे आहे उत्तम अधिकारीचा आपण जे आहे ते अनुकरण नाही करू शकत, आपण अनुसरण करायचं. अनुसरण करणं म्हणजे काय? त्यांच्या पदचिन्हावरती आपल्याला चालायचं आहे. आणि हे उत्तम अधिकारी जे आहेत सर्वांना जे आहेत ते भगवंताच्या संबंधमध्येच बघतात. तर म्हणून जे आहे लास्ट मध्ये तेच म्हणतात की हा जो भौतिक दृष्टिकोन आहे ना, ते ऑटोमॅटिकली जे आहे इकडे आपण हे करू शकतो, सांभाळू शकतो त्याला. ओके, आता पुढचं जे आहे यस्मिन् सर्वाणि भूतानि सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानताः आत्मैवाभून विजानता ततो मोहक शोक तनो मोह शोक पश्यतः. एकत्वम् अनुपश्यतः. मराठीमध्ये त्याचा अनुवाद वाचा कोणी ऑफलाईन मध्ये. जो हा हा वाचा वाचा. जो सर्व जीवांना गुणात्मक दृष्ट्या कोणत्याप्रमाणेच असणारे आध्यात्मिक पुल्लिंग म्हणून पाहतो, तो सर्व वस्तूंचा खरा ज्ञाता होतो. मग त्याच्यासाठी भ्रम कोणता व चिंता तरी कसली. तर तुम्ही बघा, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी है ना, तेच जे आहेत ते बघू शकतात की प्रत्येक जीवामध्ये जे आहेत एक आध्यात्मिक स्थिती आहे त्याची. आणि गुणात्मक रूपाने जे आहे आपण भगवंताबरोबर एक आहोत है ना. जसं आपण नाही का फुलझडी असते ना, फुलझडी आपली दिवाळीमध्ये, तर जसं नाही का तिनखे बाहेर निघतात, तर तसंच जे आहे गुणात्मक रूपने ते एक नाही आहे है ना. आणि कारण की काय आहे त्याच्यामध्ये, सॉरी, गुणात्मक रूपमध्ये आपण एक आहोत, पण काय म्हणतात त्याला, क्वांटिटी मध्ये काय म्हणतात आपण त्याला, परिमाणात्मक हा परिमाणात्मक मध्ये जे आहे आपण जे आहोत ते वेगळे आहोत है ना. म्हणजे काय, महाभागवत जो आहे तो एक महान भक्त आहे आणि ते सगळ्यांमध्ये एकत्वाचा भाव बघतात. सगळे एकच आहेत, सगळे भगवंताची शक्तीच आहे ती. आणि शक्ती आणि शक्तिमान मध्ये जे आहे तो काही भेद नाहीये, म्हणून ते दोन्ही काय आहेत ते एकच आहे. पण तुम्ही बघा, जर का आपण थोडा विचार केला तर जी जी उष्णता आहे आणि जी लाईट आहे ती अग्नीपेक्षा वेगळी आहे ना, वेगळी ना. तर अग्नी, जर का अग्नी आहे तर त्याच्यामध्ये उष्णता असेल आणि लाईट सुद्धा आहे. बिना उष्णता आणि लाईट अग्नी असूच नाही शकत. तर म्हणून जे आहे उष्णता, अग्नी आणि लाईट हे तिन्ही काय आहेत, हे एकच आहे. म्हणून इकडे या मंत्रामध्ये काय म्हणतात की एकत्वम अनुपश्यतः, की बघायला पाहिजे आपण की सगळे जे जीवात्मा आहे त्याच्यामध्ये काय आहे ते एकता आहे शास्त्राच्या प्रमाणे निदान तरी. आणि हे सगळे जे आहेत ते भगवंताचे अंश आहे. आणि म्हणतात ना की
80% जे आहेत ना आपल्याकडे भगवंताचे जे आहेत गुण आहेत. पण जे आहे अ, अ, किती छोट्या मात्रामध्ये आहेत. जर का कोणाकडे सौंदर्य आहे तर कोणाकडे ज्ञान नाही आहे. ज्ञान असेल तर सौंदर्य नाही आणि बळ नाही आहे, असं खूप कॉम्बिनेशन आहेत. कारण की भगवंताचे 6 ऐश्वर्य आहेत. तर कोणाकडे वैराग्य असेल तर सुंदरता नसेल किंवा पैसा नसेल किंवा वैराग्य नसेल, असं फारसं आहे. आता बघा, इकडे ऍक्च्युली ते मिठाचं जरा उदाहरण दिलेलं, जरा वाचता का मराठीमध्ये? दुसरं एक उदाहरण आहे. का थेंबातील मिठाची तुलना संपूर्ण सागरातील मिठाच्या बरोबर कधीच करता येणार नाही. परंतु थेंबातील मीठ व सागरातील मीठ हे रासायनिक दृष्ट्या एकच आहे. हम्म. आणि पुढे जीवात्मा जर गुणात्मक आणि परिमाणात्मक अशा दोन्ही दृष्टिकोनातून परमेश्वरासमान असता तर जीवात्म्यांनी मायेच्या प्रभावाखाली येण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. हम्म. तर आपण दोन्ही दृष्टिकोनाने थोडी थोडी कमी आहोत. नाहीतर आपण भौतिक जे आहे मायामध्ये पडलोच नसतो. आपण तिकडेच लागलो होतो भगवंताच्या. आणि जेव्हा आपण म्हणलं ना तट, जी तटची शक्ती आहे ना, तटस्थ शक्ती आहे. पण आपल्याकडे बॉर्डर लाईन, म्हणजे ही आता बॉर्डर लाईन आहे. तर इकडे गेलं की बहिरंग शक्ती म्हणजे भौतिक जगत, आणि इकडे पडलो तर आध्यात्मिक जगत. तर मी ऍक्च्युली जेव्हा माझा जन्म झाला ना, तर मी इकडे या तटवरती जन्मलेली आहे. आता माझ्याकडे पर्याय होता की मी बहिरंग शक्तीच्या इकडे जाऊ का मी अंतरंग शक्ती. पण माझी जी मी जी चॉईस केली, चॉईसला काय म्हणतो मी जी निवडणूक केली, मी निवडणूक कशाची केली? मला बहिरंग शक्तीची मी निवडणूक केली. मी अंतरंग शक्तीची निवडणूक नव्हती केली. म्हणून मी या भौतिक जगतमध्ये आले. जर का मी बहिरंग शक्तीची निवडणूक केली असती तर मी आध्यात्मिक जगतमध्ये. आणि आध्यात्मिक जगतमध्ये भगवंत, मी लास्ट टाइम सुद्धा सांगितलं की मी एकदा तिकडे पोहोचले तर ना पुन्हा जन्म न विद्यते. जर का जो व्यक्ती एकदा वरती जातो तो खाली कधीच पडत नाही. म्हणजे मी वरती नव्हतेच. फक्त हे सांगण्यासाठी की आपण भगवंताची मुलं बाळ आहोत आणि आपण वरनं आलेले आहोत आणि आपल्याला तिकडेच जायचे आपल्या घराकडे. तो आपला ओरिजिनल घर आहे. पण आपण तिकडे नव्हतो पहिल्यापासून. आणि तो आपला ओरिजिनल घर का आहे? कारण की आपले माईबाप तिकडे राहत आहेत, राधाराणी आणि कृष्ण. म्हणून ते आपलं ओरिजिनल घर आहे. आणि आपल्याला तिकडेच जायचे कारण की आपले आई बाबा तिकडेच आहेत, म्हणजे भगवंत तिकडेच आहेत. पण आता बहिरंग शक्तीला पार करून मी कसं अंतरंग शक्तीकडे वळणार आहे ते आता माझ्या हातात आहे. कारण की मला दिलेली आहे स्वतंत्रता. भगवंतानी माझा गळा नाही पकडलाय की तू तू बहिरंग शक्तीमध्येच राहा बाबा. तू का एकदा इच्छा केली की बहिरंगामध्ये जायला? नाही, भगवंत खूप दयाळू कृपाळू आहे. म्हणून तर बघा ना, आपल्याकडे गुरु आहेत, वैष्णवजन आहे, मंदिर आहे, सेवा आहे, हातात माळ आहे, ग्रंथ आहेत. तर हे भगवंताची कृपाच म्हणा ना. कोणी म्हणेल की भगवंताची कृपा दाखवा आम्हाला, तर दाखवू शकतो की बघा हे भक्तांचा संघ, भगवंताची कृपा आहे माझ्यावरती. गुरु आलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये, ही भगवंताची कृपा आहे. मला सेवा करायला मंदिरामध्ये ही भगवंताची कृपा आहे. माझ्या हातात माळ आहे, ही भगवंताची कृपा आहे. तर आता अजून किती कृपा पाहिजे आपल्याला? फुल कृपा मिळालेली आहे. आता आपल्याला आपलं कर्तव्य करायचं आहे. ठीक आहे ना? आणि म्हणतात की देवी देवता सुद्धा भगवंताच्या वरती नाही आहे. भगवंत जे आहे ते सच्चिदानंद आहे, सर्व कारण कारणम आहेत. हम्म. इकडे अजून काय म्हणतात इकडे, की जे जीवात्मा आहे ना ते एकच परिवारमधून आलेले आहेत. तर त्यांचा जो रुची असेल तर ती एकच प्राण म्हणतात ना की आपण एकच परिवारमधले असतो ते. जर का बाबांनी जर का डॉक्टरी केली तर मुलाला असं वाटेल मी डॉक्टर हो, किंवा मुलीला वाटेल मी डॉक्टर हो.
है ना. किंवा बाबांनी जर का डॉक्टरी केली तर ती त्यांची जी लाईफ पार्टनर असेल ती डॉक्टरच घेणार. मग मुले डॉक्टर. तर सगळ्यांना म्हणतात ना की सारखे मनाची लोक एकत्र येतात. तर आपण सुद्धा जे आहे भगवंताचेच आहोत आणि म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. तुम्हालाही भगवंत पाहिजे, मलाही भगवंत पाहिजे, भगवंताचं प्रेम पाहिजे आहे, है ना. तर आणि माझा जो मूड आहे ना, तर तो माझ्या पितासारखाच मूड आहे, राईट. गुरुसारखाच मूड आहे किंवा म्हणा की कृष्णासारखाच मूड आहे. तर कृष्णाचा मूड काय आहे की हा जो ज्ञानचं वितरण करायचा आहे ना, 18व्या अध्यायामध्ये म्हणतात ना, भगवद्गीता वितरण करा, या ज्ञानचं वितरण करा. तर माझा सुद्धा आता तोच मूड आहे की मला ज्ञान वितरण करायचं आहे. का? कारण की म्हणतात ना, जसा जसा पिता तसा पुत्र, है ना. तर का? कारण की भगवंत खुद म्हणतायत ना, जीवभूत महाबाहो येदम धारयते जगत. तर फक्त माझ्या एकाच शक्तीने, है ना, त्या शक्तीने मी जे आहे हे सगळं भौतिक जगतचं निर्माण मी केलेलं आहे. काय ते श्लोक? अपरियमित्यास्तम अन्यम प्रकृतिम विद्धी मे परम जीवभूत महाबाहो येदम धारते जगत. तर म्हणतात की हे सगळे जे जीवात्मा आहेत ना, पूर्ण ब्रह्मांडमध्ये जेवढे पशु पक्षी जे कोणी आहे ते सगळे भगवंताच्या तटस्थ शक्तीमधनं आलेले आहेत. आणि म्हणून जे आहे ते एकच परिवार मधले आहेत. आणि त्यांचं म्हणूनच आहे ना, त्यांच्यामध्ये काही वादविवाद होत नाहीये, जेवढे बी जीव लोक आहेत. पण हे जेवढे पण आध्यात्मिक जीवात्मा आहे ते म्हणतात की आनंदमयो भयासत आहे. त्यांचा आनंद, आपण सुद्धा सच्चिदानंद आहोत ना, सच्चित आणि आनंद मध्ये आहोत आपण, राईट. तर आनंद करणे हा जो आहे माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. कारण की का? मी भगवंताचा अंश आहे. पण आता मी जे आहे, मी या भौतिक संसारमध्ये आलेलो आहे आणि भौतिक संसाराच्या तुरुंगामध्ये आहेत आणि म्हणून मी सारखा आनंदच्या शोधमध्ये आहे. पण आनंद जे आहे, मी आज सुद्धा आपल्या त्या क्लासमध्ये सांगत होते की आता जर का हा सॉकेट आहे, कुठे सॉकेट, कुठला तरी सॉकेट, हा आता हा सॉकेट आहे, ओके. किंवा तुम्ही त्या सॉकेटला बघा. हा सॉकेट जर का मेन पॉवर हाऊसला कनेक्टेड नसेल तर आपल्या इकडे लाईट येणार का? नाही. मी किती प्लग लावत राहिली पण त्याच्यामध्ये पॉवरच नाही आहे, इलेक्ट्रिसिटीच नाही आहे, तर मला इकडे लाईट नाही मिळणार. तर प्रॉब्लेम काय झालेला आहे ना, की मी माझा जो प्लग आहे ना तो असल्या सॉकेटमध्ये लावलेला आहे, तिकडे पॉवरच नाही आहे, म्हणून माझ्या घरात लाईट येणारच नाही आहे. तर आपण भगवंताला आपण जे आनंद आहे ना, तर ते चुकीच्या जागामध्ये आपण शोधतोय. काही लोक आनंद पार्टीमध्ये शोधतात, काही लोक पिकनिक मध्ये शोधतात, काही लोक आनंद स्त्रीमध्ये शोधतात, पुरुषमध्ये शोधतात, काही लोक आनंद पिक्चर बघण्यामध्ये शोधतात, काही लोक युट्यूब मध्ये आनंद शोधतात. तर हे सगळे वेगवेगळे जे आहेत ते चुकीचे सॉकेट आहेत आणि त्याच्यामध्ये मी शोधतीये, माझं प्लग लावतीये मी, म्हणजे माझं मन लावतीये मी की मला ह्या युट्यूब मध्ये आनंद मिळेल, मला ह्या पिक्चर मध्ये आनंद मिळेल, माझ्या या नातेवाईकाबरोबर आनंद मिळेल. हे सगळे चुकीचे सॉकेट लावलेले आहे, प्लग लावलेले आहेत. कुठं मिळणार आनंद? पण जर का माझा प्लग जे आहे मेन पॉवर हाऊस कृष्णला मी लावला तरच मला आनंद मिळेल. का मला मिळेल आनंद? कारण की त्याच व्यक्तीकडे आनंद आहे, बाकी कुणाकडे तो आनंद नाहीये. ज्याच्याकडे जी वस्तू असेल तो ते देऊ शकणार ना. मी जर का तुम्हाला सांगितलं मला प्लीज एक आयफोन द्या, तुम्ही देऊ शकणार मला आयफोन? का नाही देऊ शकणार मला सांगा? तुमच्याकडेच आयफोन नाहीये म्हणून तुम्ही नाही देऊ शकणार. ज्याच्याकडे जी वस्तू असेल तो देऊ शकणार. तर भगवंताकडेच आनंद आहे म्हणून ते आनंद जे आहे ते भगवंत देऊ शकतात आपल्याला, किंवा भगवंताच्या भक्तांकडे तो आनंद आहे तर ते देऊ शकणार. तर म्हणून आपल्याला बघायला पाहिजे की माझं प्लग कुठे लागलेला आहे.
सारखं चेक करत राहायचं. जसंही कोणी युट्यूब बघायला लागलं बरं, अरे बाबा वेगळ्या सॉकेटमध्ये लागलेले बाबा, लगेच प्लग काढा आपला, मनाला काढा आणि दुसऱ्या लागायला, तर वेगळ्या रॉंग प्लॅटफॉर्मवरती आहे. आणि भौतिक स्तराच्या अ, अ, भौतिक स्तराच्या पलीकडे सुद्धा काय आहे, आध्यात्मिक स्तर आहे, जिकडे सगळे लोक खूप आनंदात राहतात आणि तिकडे काय भौतिक गुणांचं काहीच घेणं देणं नाही आहे. तर त्या स्तराला आपण निर्गुण म्हणतोय. निर्गुण म्हणजे काय, हे 3 गुण जे आहे, निर म्हणजे नाही आहे तिकडे. आणि जिकडे हे 3 भगवंताचं एक नाव निर्गुण आहे ना, कारण की हे 3 गुणांच्या अधीन नाही आहे, ते 3 गुणांच्या वरती आहे. तर निर्गुणीच्या स्तरावरती कुठलं म्हणजे भांडणच नसतं, है ना, की कोण आहे विषय, माझा विषय कोण आहे, आनंदचा विषय कोण आहे. तर निर्गुणच्या स्तरवरती आनंदचा विषय एकच व्यक्ती आणि तो एक कृष्ण आहे. तिकडे वादावादच नाही आहे. इकडे खूप वादावाद आहे, जीसस आहे का मोहम्मद आहे का गुरु ग्रंथ साहेब आहे का कोण आहे, इकडे खूप वादावाद आहे. पण निर्गुणच्या स्तरावरती काही वादावाद नाहीच आहे. सगळ्यांना माहिती आहे की भगवंतालाच आनंद द्यायचा आहे मला आणि भगवंतासाठीच मला जगायचंय. माझा आनंद भगवंताबरोबर कनेक्टेड आहे. ते आनंद मध्ये तर मी आनंद मध्ये, ते दुखी तर मी दुखी. सरळ तोच अगदी म्हणजे म्हणतात ना की समोरासमोर वजा आणि बेरीज आहे. तिकडे त्यांना आनंद दिला, मला आनंद मिळेल, त्यांना आनंद नाही तो बेरीज गेलं, मायनस मध्ये जाणार. आणि इकडे जे आहे कितीतरी भांडण आहेत, है ना, आनंद करण्यासाठी, की एकाने आपलं हॉटेल चालवली, दुसऱ्याने सुद्धा चालवली, त्याची हॉटेल माझ्यापेक्षा जास्त चांगली चाललेली, माझी हॉटेल चांगलं चालत नाही. कितीतरी वादावादी आहे. दोन जे आहे, 2 डॉक्टरांमध्ये किंवा 2 वकिलांमध्ये किंवा 2 बिझनेसमॅन मध्ये कितीतरी वादावाद आहे. का? कारण की तिकडे जो मुख्य केंद्र बिंदू जे आहे भगवंत नाही आहे. आता बघा, रासलीलामध्ये मुख्य केंद्रबिंदू कोण आहे, कृष्ण होते, है ना, आणि त्यांना आनंद द्यायचा होता. आणि आपण जे आहे त्यांना आनंद देण्यासाठी बनवलेलं आहे. त्यांनी आपल्याला बनवलेलं आहे की त्यांना आनंद देण्यासाठी. पण आपण काय करू, त्याचे विपरीत करतो. आपण स्वतःलाच आनंद देण्यामध्ये लागलेलो आहोत, म्हणून दुखी आहेत. ज्या उद्देशाने आपली उत्पत्ती झालेली आहे, की आपल्याला जन्म मिळालेला आहे, तो उद्देश आपण साकार करत नाही आहे. आणि तो जो उद्देशनी जे आपल्याला जन्म मिळालेला तो उद्देश साकार करत नाही, म्हणून आपण दुःखी आहोत, है ना. तर म्हणून जे आहे आध्यात्मिक स्तरवरती म्हणून ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचती न कांक्षती. तर एक तर मोहमध्ये नसणार आणि शोकमध्ये नसणार, जो कोणी ब्रह्मभूतच्या स्तरवरती असेल. आणि भगवद्गीतामध्ये सुद्धा तेच म्हणतात ना की आता बघा, काय म्हणतात की ही जी भौतिक प्रकृती जी बनवलेली आहे ना, देवी ही एषा गुणमयी मम माया दुरात्यया माम एव ये प्रपद्यते मायाम एताम तरंती ते. तर म्हणतात की ही जी भौतिक प्रकृती आहे, ही जी माझी दैवी जी प्रकृती आहे, ह्याच्यामध्ये काय आहे, 3 गुण. देवी येशा गुणमयी मम गुणमयी, ही गुणमयी म्हणजे काय आहे, तिच्याकडे 3 गुण आहेत, है ना. आणि मम माया दुरात्यया, ही जी प्रकृती आहे ना, ही लांगणं जे आहे खूप अवघड आहे, कारण की काय, याच्यामध्ये 3 गुण आहेत म्हणून. पण भगवंत काय म्हणतात की मामेव ये प्रपद्यते, ज्यांनी ज्यांनी मला शरणागत झालेले आहेत, की जेवढ्या लोकांनी मला शरणागत आलेले आहेत, का जे लोक मला पूर्णपणे शरणागत आहेत, तर ते लोक तरंती ते माया मेताम तरते. हे खूप काय म्हणतात की अगदी आसानी से बोलते, इसको क्या बोलते मराठी में, हा, खूप सोप्यापणे किंवा सहजपणे जे आहे ते याला जे आहे क्रॉस करू शकतात किंवा लांबू शकतात.
तर तुम्ही बघा की ही जी भौतिक प्रकृती आहे, जे लोक भगवंताला शरणागत नाही होत, तर ते 3 गुणाच्या प्रभावामध्ये असले अडकून बसलेले असतात. आणि जर का आपल्याला हे सगळे भ्रम, सगळी जी आहे हे टेन्शनबाजी जी आहे, तर आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला भगवंताला आपल्या सगळ्या कार्यामध्ये समावेश करायला बहुत गरजेचं आहे. मॅडम माताजी, खूप अवघड आहे. एकूण एक मिनिट भगवंताला आपल्या कार्यामध्ये कसं आपण समावू शकतो, है ना? तर आपल्याला हेच माहिती असायला पाहिजे आपण कुठलेही कार्य करतो, है ना? साधं ब्रश सुद्धा करतो, म्हणाल अरे दात तर माझे घासते मी, तर भगवंताला मी दात घासण्यामध्ये मी कसं समावेश करणार आहे? पण आता बघा, आपण आपलं हे सगळं अंग जे आहे ना भगवंताचं आहे. प्रॉपर्टी कुणाची आहे? भगवंताची. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे, आपण आपल्याला वाटतं हे शरीर माझं आहे. प्रॉब्लेम हे आहे की माझं आणि मैं और मेरा. पण हा शरीर माझं नाही आहे, हा शरीर गुरुचं आहे. मी ह्याची मालकीन नाहीये. हे शरीर जे आहे मला गुरुनी दिलेलं आहे, मला गुरुनी नवा जन्म दिलेला आहे. तर हा पूर्ण शरीर जे आहे गुरुचं आहे. तर गुरुच्या सेवामध्ये जे काही लागेल ना, ते मी तेच करणार आहे. आता प्रचार कार्यक्रम जर का मला करायचं आहे आणि बिना दात घासले जाणार, लोक ऐकणार का मला? पळून जातील. म्हणेल बास मारे बघा, पळा. तर म्हणून मला मला हे सगळं शरीर जे आहे गुरुच्या सेवेमध्ये लावायचंय, तर याला बाहेरनं आणि आतनं स्वच्छ ठेवायला पाहिजे. आणि हे माझं वाक्य नाहीये, भगवंत भगवद्गीतामध्ये सांगतायत की 18.42 काय ब्राह्मणाचे गुण आहेत. एक सेकंड. सम दम तप शौचम काहीतरी आहे तो श्लोका 18.42. आठवत नाही. सम दम तप शौचम शांतिर अर्जवम एव च ज्ञानम विज्ञानम आस्तिक्य ब्रह्म कर्म स्वभावजन. तर हे सगळे गुण जे आहेत हे ब्राह्मणाचे गुण आहेत. आणि ब्राह्मण तोच आहे ज्याच्याकडे शांती आहे, ज्याच्याकडे दम आहे. दम म्हणजे स्वतःवरती नियंत्रण आहे, त्याच्याकडे तपश्चर्या आहे, त्याच्यामध्ये शौचम आहे, म्हणजे शौचम म्हणजे काय? पवित्रता आहे. त्याच्यामध्ये शांती आहे म्हणजे सहन करण्याची शक्ती आहे. आर्जवम आहे, त्याच्यामध्ये सत्यता आहे. तर आणि त्याच्याकडे ज्ञान सुद्धा आहे, त्याच्याकडे विज्ञान सुद्धा आहे, त्याच्याकडे आस्तिक्यम सुद्धा आहे, है ना? धर्म सुद्धा आहे. तर असला जो व्यक्ती आहे तो खरा ब्राह्मण आहे. तर म्हणतात ना की हे सगळे जे गुण आहेत हे ब्राह्मणामध्ये आहेत. तर हे शरीर जे आहे ते माझं नाहीये. हे शरीर जे आहे मला भगवंताच्या सेवेमध्ये जे आहे ते संलग्न करायचे. म्हणून माझ्या गुरुचा जे काही आदेश असेल, आपल्या सगळ्या गुरूंनी म्हटलं ना, आतनही स्वच्छ आणि बाहेरनही स्वच्छ सांगितले ना. सगळेच गुरु म्हणतात आतनं स्वच्छ आणि बाहेरनं स्वच्छ. आतनं काय? हरे कृष्ण महामंत्र करून, बाहेरनं आपलं आंघोळ बिंघोळ करून स्वच्छ ठेवायचं आपल्याला. आणि अवतीभोवतीचा सुद्धा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. तर मग म्हणतात की आपण जे काही कार्य करतोय, है ना, तर त्याचा जे काय आपण कार्य करतोय ना, ते सगळे कार्य जे आहे भगवंताची सेवा करण्यासाठी, म्हणजे आपण जे कार्य करतो त्याचं फळ मिळतोय ना, त्याला भगवंताची सेवेमध्ये वापरायला पाहिजे. आणि दुसऱ्या कुठल्याही काय म्हणतात कार्यामध्ये नाही लावायला पाहिजे. जर का मी कमवती आहे तर ते पैसे मला भगवंताच्या सेवेमध्ये. तुम्ही म्हणाल अरे माताजी, सगळाच पैसा जर का भगवंताच्या सेवा, आमची मुलं बाळा खाणार काय? तर थोडा म्हटलं, थोडा है ना, 5%, 10% तसं थोडं भगवंताची सेवामध्ये लावायचं. सी ऍक्च्युली जेव्हा आपण आपलं धन जे आहे ना भगवंताची सेवामध्ये जेव्हा आपण वापरतो ना, तर आपण पवित्र होते. धन भगवंताची सेवा आपण पवित्र कसे होते? पवित्र तर आपण हरे कृष्ण महामंत्र करून करतो ना. तर सांगितलेलं आहे
पण आपण पवित्र कसं होतो की आपण हे मान्य करतो की भोक्ताराम कृष्णच आहे. कारण की का ते भोक्ताराम आहे? कारण की ते सर्व लोक महेश्वर आहे. ते सर्व लोक महेश्वर का आहे? कारण की ते सूर्यदेव सर्व भूतानाम आहेत. तर ह्या पॉइंट पर्यंत आपण जेव्हा येतो, तर मग आपण जेव्हा दान करतो किंवा तो पैसा भगवंताच्या सेवेमध्ये आपण जेव्हा, तर आपण पवित्र होतो. कारण की सारखं आपल्या डोक्यात एकच गोष्ट चाललेली असतात की सर्व लोक महेश्वर हेच आहेत, तर हेच आमचे मालिक आहेत, भोक्ताराम हेच आहे. तर जे काही मी कमवलेले आहे त्याचा एक थोडासा अंश 5%, 10% मी भगवंताच्या सेवेमध्ये. जे लोक चला नोकरी नाही करत, असे बिना काम धंद्याचे आहेत, 10 रुपये तरी देऊ शकतात आपण भगवंताच्या हुंडीमध्ये. तर देण्याची जी वृत्ती आहे ना ती शिकायला पाहिजे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय? आपल्याकडे घेण्याची वृत्ती आहे पण देण्याची वृत्ती नाही आहे. तर आपण जर का देण्याची, तुम्ही मंदिरामध्ये कधीही या, 10 रुपये एक बॉक्स मध्ये टाका, आपल्या काय म्हणतात हुंडीमध्ये, है ना, किंवा आपल्या पगारामधनं आहे ना, प्रत्येक महिन्यामध्ये 1,000 जाईल बाबा. आता ती सिस्टम आलेली आहे बहुतेक मंदिरामध्ये की सरळ तुमच्या बँक अकाउंट मधनं तुम्ही याच्यामध्ये कट होऊन जातात. झालं. आणि जास्त खूप वाईट सुद्धा नाही वाटत, कारण की कळतच नाही की गेले, मग वाटणारच नाही वाईट आपल्याला, राईट. आणि जरी कट कट झाले आणि एक मेसेज आला, नाही नाही जाऊ दे, भगवंताच्या सेवेमध्ये जाते जाते आपण तर का. आणि भगवंत घेऊन बसत नाही, आपल्याला माहिती. तिरुपतीमध्ये बघितलं ना, 1 रुपया दिला तर 1000 रुपये आपल्याला देतात, राईट. तर भगवंत घेऊन आहे, पण आपण त्या उद्देशाने नाही द्यायचं की चला चला मी 1000 रुपये देतो, मला 10,000 मिळतील, त्या उद्देशाने सुद्धा नाही द्यायचं. तर थोडं थोडं देण्याची वृत्ती ठेवा. म्हणजे मी तेच म्हणते आहे की जेव्हा द्यायला शिकेल ना, तरच मग हळूहळू आपण पवित्र होतो. मग ती जी पैशाच्या प्रती आसक्ती आहे, वस्तूंच्या प्रती आसक्ती आहे, ती आसक्ती राहणार नाही. तर आणि आसक्तीच मेन कारण आहे. राधानाथ महाराज काय म्हणतात ना, आसक्ती ही या भौतिक जगतमध्ये लटकण्याचा मुख्य कारण आहे. आपण का इकडे भौतिक जगतामध्ये लटकलेलो आहे? कारण की आपण खूप आसक्त आहोत. पैशाबरोबर, मुलं बाळांबरोबर, घरावर, गाडीवर, प्रॉपर्टीवर, बायकोवर, नवऱ्यावर खूप आसक्त आहोत. पण ही आसक्ती जी आहे, ही आसक्ती कशी सुटणार? जेव्हा आपल्याला कळेल, जेव्हा आपण द्यायला शिकेल ना, मग आपल्याला कळेल की नाही नाही बा. आणि भागवतमचा एक श्लोक आहे, ते खूप सुरेख श्लोक आहे. मी 1 महिन्या अगोदर होता, आय थिंक 1-1.5 महिन्या अगोदर, मला तो खूप चांगला वाटला तो श्लोक. 7.10 10.1 आहे ना हा. त्याच्या अगदी लास्ट पॅराग्राफ मध्ये काहीतरी सांगतायत. हा, बघा, अन्य अभिलाषिता शून्यम, शुद्ध भक्तांचं एक लक्षण आहे ना, अन्य अभिलाषिता शून्य. तर शुद्ध भक्त जे आहेत त्यांना भौतिक ऐश्वर्य बरोबर जे आहेत ते कधीही भटकून जात नाही किंवा त्यांना आकर्षण सुद्धा नाही. पण शुद्ध भक्तांकडे जे काय आहे ते 100% भगवंताच्या सेवेमध्ये लावतात. तर जेव्हा कोणी भौतिक वस्तूंच्या प्रती जर का त्यांचं आकर्षण असेल तर समजायचं, आणि ज्यांच्याकडे भौतिक वस्तूंच्या प्रती आकर्षण असेल आणि ते प्राप्त झालेली आहेत, तर समजायचं की हे सगळे वस्तू मायाने दिलेली आहे मला इकडे अडकून राहण्यासाठी. पण जेव्हा कोणी हे भौतिक वस्तू हे पूर्णपणे जे आहे भगवंताची सेवामध्ये म्हणजे लावणार है ना, तर समजायचं की हे भगवंताचे उपहार आहेत माझ्यासाठी. भौतिक वस्तू स्वतःची इंद्रतृप्तीसाठी वापरली म्हणजे काय? मायाने दिलेले आहेत. भौतिक वस्तू जर का भगवंताची सेवामध्ये वापरले तर समजायचं भगवंतानी मला गिफ्ट दिलेलं आहे. आणि हे गिफ्ट का दिलेलं आहे? जेणेकरून मी चांगली भक्ती अजून करू.
ना काय काय वस्तू दिलेल्या आहेत ना आपल्याला. मंदिराजवळ जवळ घर दिलेलं आहे, समजायचं भगवंताचाच उपहार आहे की नाही बाबा, ही थोडी जरा सिरियस आहे, हिला मंदिराच्या जवळ आणायला पाहिजे, काहीतरी अजून चांगली सेवा करेल ही आणि माझ्याकडे लवकर लवकर येईल. किती लोक मंदिराच्या जवळ राहतात है ना, 2-3 किलोमीटर सुद्धा जवळच आहे, एवढं लांब नाही. आपण मुंबई चौपाटीमध्ये जावा, बिचारे लोक लटकत लटकत येतात ट्रेनमध्ये, किती लांब लांब नाही येतात है ना. आपलं मंदिर आहे इकडं ग्रांट रोडला, हा, आणि ते बिचारे भाईंदर मीरा रोड वरनं पण येतात लोक. तर किती नशीबवान आहे आपण इकडे पुण्याचे भक्त, तर की जे आहे आपल्याला चांगली सवलत मिळालेली आहे. आणि ही सवलत जी आहे ना, ती विचार करायला पाहिजे की भगवंताचा उपहार आहे माझ्यासाठी. अजून एक उपहार झाला ना, आता आपण आपल्या बोटांवरती आपण मोजतो ना, भगवंतानी मला काय दिलेलं आहे. तर भगवंतानी मला भक्तांचा संग दिलेला आहे, भगवंतानी मला चांगलं घर दिलेलं आहे, चांगली बायको दिलेली, चांगला नवरा दिलाय, चांगली मुलं बाळ दिलेली आहे, चांगले भक्तांचा संग दिलाय, चांगले गुरु दिलेले आहेत, चांगले ग्रंथ दिलेले आहेत, चांगली मंदिरामध्ये चांगली सेवा सुद्धा करते. आठवड्यात एकदा सुद्धा सेवा केली ना, ती सेवाच आहे. असं नका समजू की रोज सेवा जो करतो तोच सेवा करतोय. नाही, आपण घरी सुद्धा सेवा करतोय ना. जे आपण बनवते ते भगवंताला भोग लावून खातोय, ती सेवाच झाली. किंवा जे आपण कमवते, तरी तुम्ही सगळे सेवा करतात ना घरी, सगळे पुरुष लोक तरी थोडीफार सेवा करतात ना. दिवाबत्ती लावणार, फोटो पुसणार, विग्रहाची सेवा करणार, ती सुद्धा मंदिरासारखीच सेवा झाली ती. का मी आपलं घर जर का एक मंदिर आहे, तर भगवंत निश्चित रूपाने तिकडे बसणारच आहे. तर असं नाही समजा की मंदिरामध्ये जे कोणी येते ते सेवा करतोय, पण नाही, आपण आपल्या घरामध्ये आपल्या मुला बाळांची सुद्धा सेवा आपण करतोय. तरी ते आपले विग्रह, राधानाथ महाराज काय म्हणतात की तुमची मुलं तुमची विग्रह आहेत, पहिला त्यांना चांगलं सांभाळा, म्हणतात ना महाराज, है ना. तर कसं आहे, तर चला इकडे आपण जे आहे समाप्ती झालेली आहे, 2 श्लोक झालेले आहेत आणि त्याच्या पुढे आपण आता काही हे होणार नाहीये. 2 श्लोक झाले का नाही? नाही, एक थोडं 2 मिनिटं राहिलेले, सॉरी. ऍक्च्युली मी ते 7व्या स्कंदावरती गेल्यानंतर तिकडे राहिलं जरा. 7, 10, 1 त्याचे लास्ट 4-5 आहे ना, फक्त वाक्य तुम्ही वाचा, खूप चांगलं वाटेल. ते मराठीमध्ये तुम्ही वाचा म्हणजे अजून समजेल. मी इकडे नाही, इंग्लिश मध्ये वाचते आणि मराठीमध्ये ट्रान्सलेशन करत असते मी. तर हे ब्रह्मभूत स्तर हाच आहे की ह्याने जर का कोणाला ब्रह्मभूत स्तर मिळाला तर त्याच्याकडे ब्रह्म नसेल आणि तो शोक मोह भय नसेल आणि हे आपला भौतिक संसार जे आहे तो पार करून जे आहे तो जाऊ शकेल. ठीक आहे ना. कोणाचा काही प्रश्न असेल तर आता विचारू शकता तुम्ही, है ना. ऑनलाईन भक्त सुद्धा विचारू शकता. ऑनलाईन भक्त थोडं क्षमा मागते मी, कारण की ना थोडे जरा हे क्लासेस इतकं डायनॅमिक असतं ना, डायनिंग म्हणजे इतके बदलत राहतात ना क्लासेस, म्हणून थोडं ऑनलाईन येण्यासाठी थोडा वेळ लागतो मला. पण तुम्ही असं विचार करा की जर का तो लिंक आली ना झूम आयडी जॉईन करण्याची, म्हणजे समजा म्हणजे मी माझ्या खुर्चीवर इकडे आलेली आहे, काही मी इकडे खुर्चीवर येऊनच ती लिंक पाठवते ग्रुपमध्ये. त्याच्याशिवाय मी नाही, की त्याच्या अगोदर 2-3 तास माझा दुसरा क्लास चाललेला असतो, तर मला त्याच्यामध्ये सुदबुद नसते की मला जे आहे ते लिंक पाठवायची आहे.